रीमाचे डायलॉग सुरू झाले आणि दुसऱ्या का तिसऱ्या लाईनीत एक बाई बसली होती आणि ती वेगळेच डायलॉग बोलायला लागली. रीमा जेव्हा काम करायची ना, एक 25-30 प्रयोगानंतर ना आम्हाला गॅप घ्यायला लागायची. कर्टन पडतो ना, त्याच्यानंतर कोणी एकमेकांशी बोलत नाही, शांतपणे निघून जातात. टाळ्यासुद्धा मिळत नाहीत आम्हाला. हीच आमची मोठी टाळी असते. मला कोणीही वयोवृद्ध लोक तरुणपणाचं काम करतात आवडत नाही. अशा भसाभसा बाहेर पडतील एवढ्या आठवणी आहेत. म्हणजे रीमाला मी नाटकात कास्ट केली 40 वर्षापूर्वी, तेव्हा ती 28 वर्षाची होती आणि मुळात त्यावेळेला तिचं जे वय होतं त्याच वयाची आत्ता मयुरी आहे. साधारण त्याच्या जवळपास पुढे मागे असेल. आणि बाकीचे ॲक्टर्ससुद्धा त्यावेळेला सुधीर जोशी पण 35-40ला होता. आता असतात पण त्या रेंजमधलाच आहे. त्यामुळे मी कोणीही पूर्वीचा घेतलेला नाही. मला कोणीही वयोवृद्ध लोक तरुणपणाचं काम करतात आवडत नाही. ते फेल होतं. म्हणून मी ही सगळी शोधाशोध झाली. आणि रीमाच्या आठवणी खूप आहे. ते नाटक बसवतानाच्या आठवणी नाही आहेत, पण जेव्हा प्रयोग सुरू झाले त्याच्यानंतर खूप आठवणी आहेत. म्हणजे मला आठवतं की एक कुठेतरी कोल्हापूर कुठेतरी प्रयोग होता, आठवत नाही 40 वर्षापूर्वीचं एवढं. पण नाटक चालू होतं, हाऊसफुल शो होता आणि रीमाचे डायलॉग सुरू झाले आणि दुसऱ्या का तिसऱ्या लाईनीत एक बाई बसली होती आणि ती वेगळेच डायलॉग बोलायला लागली. आम्हाला वाटलं की काहीतरी, कारण तेव्हा मोबाईल नव्हते. मोबाईल बोलण्याला कळतं आपल्याला, हा मोबाईलवर बोलते. मोबाईल पण नव्हते. म्हटलं हे कोण बोलते, म्हणून आम्ही एक ते नाटक थांबवून बघितलं तर ती बाई फक्त रीमाकडे बघत होती आणि बोलत होती. विक्षिप्त, म्हणजे शिव्या वगैरे असं नाही, एक वेगळंच कॅरेक्टर असतं ना माणसाचं, ते बोलत होते. आणि जिथे रीमा होती तिच्याकडे बघून ती बोलत होती. मग आम्ही सगळे थांबलो. सगळ्या प्रेक्षकांनाही ते डिस्टर्ब झाले, त्यामुळे सगळे प्रेक्षक त्या बाईकडे बघायला लागले. आम्ही नाटक थांबवलं आणि मग एक 5 मिनिटांनी ती शांत झाली. हां, करा आता सुरू, इतकं ती बोलली नाटक. पण म्हणजे काय तिच्या अंगात आलं होतं वगैरे असं काय नाही. ते एक मेंटली तिचं काय झालं माहीत नाही त्या मोमेंटला. हा एक प्रसंग मला आठवतो. त्याच्यानंतर माझा स्वतःचा प्रसंग आहे. कोकणात नाटकाचा प्रयोग करत होतो आम्ही. आणि कोकणातली नाटकं ही पावसाळ्यानंतर जेव्हा होतात तेव्हा ते झापांची थिएटर असतात. आता झापं बी पण आहे, आता थिएटर झालेले आहेत. तर माझा आणि रीमाचा एक सीन होता त्या ह्याच्यात. तिच्या अंगावर मी ओरडतो आहे सगळं आणि मी ते बोलत असा मागे जातो आणि मी ती झापं लावलेलं जे होतं ना, त्या झापातनं आतनं डायरेक्ट खालीच गेलो मी. लोकांना काय वाटलं की हा सीनच आहे. खरं तर मी भिंत आणि झाप ह्याच्या ग्रॅपमधनं असं घासत खाली पडलो होतो आणि ते वर पकडून होतो मी. तर तिथे डोळे बंद होते, तिला माहीतच नाही. पण स्टेजवर सुधीर जोशी होता आणि खाली जेव्हा मी लटकत होतो तर तिथे खाली मेकअप रूम होती आणि तिथे आरसा होता आणि त्या आरशाच्या समोर माझे 2 पाय असे लटकत होते. तर आमच्या नाटकाचा जो मॅनेजर होता दीपक जोशी, तो भांग पाडत होता तिथे. तो म्हणला, अरे हे गोरे पाय म्हणजे राजनचेच आहेत, हा इथे काय करतोय. आणि मी बोंबलतोय वरून. मग त्यांनी मला हात दिला, उतरवलं. लोकांच्या टाळ्या, त्यांना वाटलं हे अदृश्य करण्याचा प्रकार झाला. त्याच्यानंतर मग मी सुधीर जोशी या माणसाला, ॲक्टरला झापला. अक्कल नाही का तुला प्रेझेन्स ऑफ माइंड नाही का, लाईट ऑफ करायचे असतात, खाली लाईटवाल्याला सांगायचं बंद कर, काहीतरी गोंधळ झाला आहे, तू टाळ्या ऐकतोयस. म्हटलं तुला काय वाटलं काय तुला टाळ्या आहेत त्या? नाही, त्या टाळ्या मी मागे पडलो त्याला आहेत. आणि त्यांना वाटलं हे जादूचे प्रयोग आहेत ह्याच्यात. तर ते असे किस्से बरेच आहेत वेगवेगळे. तर अशा पद्धतीने ते आम्ही किती 3 ते 4 वर्षात साधारण 1480 का 1500च्या जवळपास प्रयोग केले आणि तुडुंब प्रयोग भरलेले असायचे सगळे. ह्या नाटकाचं त्यावेळेला काय व्हायचं ना, रीमा जेव्हा काम करायची ना, एक 25-30 प्रयोगानंतर ना आम्हाला गॅप घ्यायला लागायची. ती गॅप एवढ्याचसाठी असायची की ती स्विच ऑफ नाही व्हायची त्या कॅरेक्टरमधून. त्यामुळे मग ती अशी थकलेली असायची, हे असायची, हॉस्पिटलाइज व्हायची 2 दिवस ती. आणि मग त्यातनं ती बाहेर येऊन पुन्हा आम्ही प्रयोग सुरू, असं 2-3 वेळा. हे 1480 का 1500 प्रयोगांमध्ये हे 3-4 वेळा झालेलं आहे. आम्ही थांबवायचो 15 दिवस नाटक. हो, शांत हो, मग ये. मग काही प्रयोगानंतर तिच्या लक्षात आलं की स्विच ऑन स्विच ऑफ किती करणार ना, स्विच ऑफ ॲक्टर. आता इझिली करतात सगळे. हे चल झालं माझं नाटक. अरे असं नाही होत, हे नाटकच तसं नाही आहे. त्याचा तो इम्पॅक्ट जसा आर्टिस्टवर राहतो ना, तसा ऑडियन्समध्ये सुद्धा राहतो.
ऑडियन्स जेव्हा हे नाटक फायनली जेव्हा कर्टन पडतो ना, त्याच्यानंतर कोणी एकमेकांशी बोलत नाही, शांतपणे निघून जातात, टाळ्यासुद्धा मिळत नाहीत आम्हाला. हीच आमची मोठी टाळी असते. नवरा बायको एकमेकांशी बोलत नाही, डायरेक्ट मंदिराच्या किंवा शिवाजी मंदिराच्या बाहेर पडतात. हा इम्पॅक्ट आहे त्याचा, या नाटकाचा. इतकं ते टेन्स नाही म्हणणार, पण ते तुम्हाला इतकं असे छान ऑडियन्सला पकडून ठेवणारं नाटक आहे. तर ही या नाटकाची गंमत आहे. मुळात ह्याच्या नाटकाचं हे काय आहे ना, USP काय आहे ना, हे नाटकाचं नाव सविता दामोदर परांजपे. म्हणजे जेव्हा सोशल मीडियावर आम्ही ते टाकलं ना, तर ते टाकण्यापूर्वी आम्ही सर्वे केला. म्हणजे जे पूर्वीची जी नाटकं येऊन गेली, अशा 5-6 नाटकांची नावं दिली, त्याच्यात आमच्या या सविता दामोदरचं पण नाव होतं. मग सर्वे केला, तर मॅक्सिमम टिक मार्क आमच्या नाटकावर होता. तेव्हा हे जे आमचे तरुण निर्माते आहेत, आलाप मोहिले, त्याच्यानंतर मैत्रेय रिसबूड आणि निरंजन तामाणे, जो शेखर तामाणे लेखक आहे त्याचा मुलगा, हे सगळे यंगस्टर आहेत. हे 40च्या आतले आहेत सगळे. त्यांनी हे नाटक करायचं ठरवलं. आणि हे सगळे सोशल मीडियावाले मास्टर ना, हे सगळे मार्केटिंगवालेच आहेत सगळे. आणि इतकं सुंदर मार्केटिंग त्याचं केलं की, आणि ते वर्थ होतं ह्या नाटकासाठी ते, कारण मधली गॅप खूप मोठी होती 40 वर्षाची. त्यामुळे त्याचा इतका ॲडव्हान्टेज मिळाला. आणि ज्या दिवशी BMS सुरू केलं, आता BMS भरलेलं आहे ऑलमोस्ट. म्हणजे आता बहुतेक आता इनिशियल जेवढे प्रयोग आहेत ते सगळे हाऊसफुल होण्याच्या मार्गावर आहेत. तर अशा पद्धतीने ते नाटकाच्या नावाची गंमत आहे. प्रेक्षको, मी ह्या नाटकाचा 40 वर्षापूर्वीसुद्धा दिग्दर्शक होतो. 40 वर्षानंतर मी आत्ताही दिग्दर्शक आहे. बाकीचे मधले त्या नाटकातले कोणी नाही आहेत. रीमा गेलेली वरती, सुधीर जोशी नाही आहे, त्याच्यानंतर सुनील शेंडे नाही आहे. ही 3 महत्त्वाची पात्रं आत्ता नाही आहेत हे नाटक बघायला. सोशल मीडियावरनं सुद्धा तुम्हाला कळलं असेल, या नाटकाचं ॲडव्हान्समध्ये बुकिंग त्या नाटकाच्या नावावरून. एवढंच नाही, नुसतं नावावर जाऊ नका, या नाटकात कोण कोण काम करते ते बघण्याची इच्छा ठेवा. इतके सुंदर ॲक्टर्स आहे, इतकं सुंदर काम सगळं. म्हणजे तुम्ही कदाचित अरे ही रीमासारखी करते असं बोलणारच नाही कोणी. अरे रीमा तिच्या पद्धतीने ग्रेट कर, ही सुद्धा हिच्या पद्धतीने सॉलिड ग्रेट करते, असं ते येणार आहे. आणि त्यामुळे मी हे सगळे नवीन आर्टिस्ट घेतले ना, तेव्हा मी त्यांना हेच सांगितलं, तुमची बॉडी लँग्वेज वेगळी आहे. आता रीमाची बॉडी लँग्वेज वेगळी होती, आता मयुरीची वेगळी आहे. म्हटलं तुझा आवाज वेगळा आहे, पातळ आहे. रीमाचा थोडा किंचित घोगरा आवाज होता. रीमा गोरी होती, तिचे डोळे घारे होते. ही त्या ह्याच्यात पॅरामीटरमध्ये बसणारी नाही, पण तिचे एक्सप्रेशन हिचेही इतके सुंदर आहेत मयुरीचे, की ते मला जे तिच्या बॉडीतनं जे हवं आहे, मयुरीच्या बॉडीतनं जे हवं आहे ते मला आता मिळतं आहे. जसं रीमाच्या बॉडीतनं रीमा द्यायची, तसं मयुरी तिच्या बॉडीतनं देते. अशा पद्धतीने सगळेच आर्टिस्ट. तर माझं तुम्हाला आव्हान आहे की या बघा तुम्ही हे नाटक. तुम्ही खरंच म्हणजे जे पूर्वी ज्यांनी पाहिलेलं आहे, जे परत बघायला येतील ते म्हणणार नाहीत अरे ते ग्रेट होतं आणि हे नाही आहे, असं अजिबात म्हणणार नाही. आणि आत्ताचा जो प्रेक्षक आहे तोही म्हणेल अरे हे नाव ऐकून आम्ही आलो, खरंच आम्ही धन्य झालो, हे नाटक बघितलं, आम्ही इतर लोकांना पण सांगू हे बघाच म्हणून. तर ही या नाटकाचा हा USP आहे. तर तुम्ही सगळ्यांनी या, जिथे तिथे तुमच्या घराच्या जवळ थिएटर आहे आपल्या मराठी नाटकाचं, तिथे या, जरूर बघा. तिकीटं काढून ठेवा, जेवढ्या तुम्हाला जवळनं मागणं बघता येईल, जेवढ्या लवकर काढाल तेवढ्या तुम्हाला करेक्ट सीट्स मिळतील. अर्थात कुठूनही बघितलं तरी सुंदर नाटक दिसणार आहे. तर तुम्ही या, नाटक पहा, आम्ही तुमची वाट बघतो.